श्री स्वामी समर्थ. तर आज स्वामी महाराज तुम्हाला काय संदेश किंवा काय संकेत देऊ इच्छितात, चला पाहूया. लोगों की बातों में आकर रिश्ते खराब मत करो, खुद से बात कर या पता कर ही निर्णय लो. जर तुम्ही कोणाबद्दल कोणाच्याकडून ऐकता आहात आणि त्यानंतर तुम्ही स्वतःचे काहीतरी डिसिजन त्या व्यक्तीबद्दल घेत आहात, तर तुम्ही इथे खूप चुकत आहात. कारण लोक एकाचे चार लावून बोलतात आणि लोकांचे नाते खराब करतात. तर इथे तुम्हाला सगळ्यात पहिलं तर हा संकेत आला आहे की तुम्ही लोकांची आहे ना, जी लोक तुम्हाला बोलतात, एखाद्याबद्दल तुमचे कान भरत असतील, तर त्या गोष्टीवर विश्वास ठेवून तुम्ही नाती खराब करू नका. तुम्ही स्वतः त्या व्यक्तीशी त्या बाबतीत बोला आणि मग निर्णय घ्या. उगाचच कोणाच्या बोलण्यामुळे कोणाला ब्लेम करू नका. क्लिअर करा, गोष्टी क्लिअर करा त्या व्यक्तीशी किंवा त्या माणसाशी किंवा त्या बाईशी, जे कोणी असेल, एनिथिंग. तुम्ही त्यांच्याशी बोलून गोष्टी क्लिअर करा आणि त्यानंतर निर्णय घ्या की तुम्हाला काय करायला हवं किंवा कोण खरं, कोण खोटं आणि कोण खरं, कोण बरोबर, कोण चुकीचं. तर उगाचच कोणाच्या काही बोलण्याने वाऱ्यावर गोष्टी आल्यात, कानावर पडल्यात, कोणी काही बोललं आणि त्यावर तुम्ही निर्णय घेतात, हे खूप चुकीचं आहे. ठीक आहे. नाम जाप में परम आनंद है, तुम्हारी प्रार्थना असरदायी है, दूसरों के लिए भी किया करो प्यारे बच्चे. आणि मला वाटतं की तुम्ही या व्हिडिओपर्यंत आला आहेत ना, तर तुमच्या मनात खरंच कोणाबद्दल तरी असेल की काय देवा, हे खरं आहे की माझं फक्त ऐकण्यात आलं आहे, माझं मन खूप बिथरलं आहे, खूप अस्थिर आहे, मला काही कळत नाही, तर माझी मदत कर देवा. तर हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत आला आणि तुम्हाला सांगितलं की बघा, ज्या पण अडचणी आहेत, जे पण आहे तुमच्या मनात शंका आहे, तर तुम्ही जाऊन बोला, क्लिअर करा, पण उगाचच कोणाच्या बोलण्याने कोणताही निर्णय घेऊ नका. ठीक आहे, ही गोष्ट पहिली. दुसरं, नामजप तुम्ही करता, मला असं वाटतं, आणि त्यातच परम आनंद आहे. करत राहा सतत. आणि तुमची जी प्रार्थना आहे, बघा, आता तुम्ही प्रार्थना केली होती, देवा मला सांगा ना, हा व्हिडिओ तुमच्या समोर आला, मला असंच वाटतं. तर कुठे ना कुठे तुमची प्रार्थना खूप असरदायी आहे. तर तुम्ही खूप चांगले आहात, तुमचं मन खूप चांगलं आहे, निर्मळ आहे, कोमल आहे. तर तुम्ही प्रार्थना दुसऱ्यांसाठी सुद्धा करा. म्हणजे एखादी व्यक्ती चुकीची वागते, तर त्यासाठी प्रार्थना करा की देवाला सद्बुद्धी यावी. एखाद्या व्यक्तीचं काहीतरी म्हणजे त्याच्यासोबत काहीतरी चुकीचं घडतंय, त्याचं दुःख तुम्ही पाहताय, तर तुम्ही त्याच्यासाठी सुद्धा प्रार्थना करा देवाकडे की देवा, ह्याचे दुःख कमी होऊ दे. म्हणजे कोणीही असहाय्य व्यक्ती तुमच्यासमोर, जर तुमच्यासमोर एखादा गरीबसुद्धा आला, तर त्याच्यासाठी सुद्धा प्रार्थना करा की देवा, याचं चांगलं कर, भलं कर. कारण तुमच्या प्रार्थना ही असरदायी आहेत. आणि आपण आपल्यासाठी प्रार्थना करतो, इथे आहे चांगली गोष्ट, पण आपण दुसऱ्यांसाठी, इतरांसाठी प्रार्थना जरी केली ना, तरी ही एका प्रकारे स्वामींचीच सेवा आहे. ठीक आहे, ही पण एका प्रकारे देवाची सेवा आहे. तर ही सेवा सुद्धा नक्की करा. श्री स्वामी समर्थ.